मित्रांनो, रेडमीने त्यांचा टर्बो 5 हा स्मार्टफोन आज भारतात लॉन्च केलाय. हा फोन आतापर्यंतचा आपला सगळ्यात फास्ट फोन असल्याचं कंपनीने म्हणलंय. तसं तर फोनमध्ये तगडा प्रोसेसर दिलाय, मोठी रॅम दिली आणि बाकीचे फीचर्स देखील अगदी फ्लॅगशिप लेवलचे आहेत. यात आणखी एक गोष्ट म्हणजे Xiaomiने पहिल्यांदाच भारतात टर्बो सिरीज ही रेडमी ब्रँड खाली लॉन्च केली आहे. याआधी काय व्हायचं की चीनमध्ये रेडमी टर्बो नावाने लॉन्च होणारे फोन आपल्याकडे पोकोच्या नावाखाली रिब्रँड होऊन येत होते. पण यावेळी रेडमीने गेम चेंज केलाय. हा फोन कसा आहे, काय काय फीचर्स मिळतात आणि किंमत किती आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक बेस्ट डील तुम्हाला सांगणार आहे. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. डिझाईन पासून सुरुवात करूया. फ्लॅट पॅनल डिझाईन दिलंय. पुढच्या बाजूला पंच होल कटआउट आहे. एकदम क्लीन आणि प्रॅक्टिकल असा लुक आहे. मागच्या बाजूला कॅमेरा लेन्सच्या भोवती RGB लाईट्सच्या रिंग दिल्यात. चार्जिंग स्टेटस, नोटिफिकेशन आणि गेमिंग किंवा म्युझिक मोडसाठी या लाईट्स वेगवेगळ्या पॅटर्न दाखवतात. थोड्या दिवसांपूर्वी लॉन्च झालेल्या पोको X8 Pro मध्ये हे फीचर दिलं होतं. डिस्प्ले बद्दल बोलायचं झालं तर 6.59 इंच मोठा AMOLED डिस्प्ले दिलाय. याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ आहे आणि पीक ब्राईटनेस तब्बल 3500 निट्स पर्यंत जाते. त्यामुळे थेट उन्हात देखील तुम्ही आरामात हा फोन वापरू शकता. शिवाय या डिस्प्लेला 480 हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट दिलाय, जो गेमिंगसाठी फायद्याचा ठरतो. डिस्प्लेला आय प्रोटेक्शन फीचर दिले, सोबतच कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7 आय प्रोटेक्शन देखील दिले. सेफ्टीसाठी म्हणाल तर मोबाईलला एरोस्पेस ग्रेड मेटल सेंट्रल फ्रेम दिली आहे, सोबतच वॉटर अँड डस्ट प्रोटेक्शनसाठी IP69K रेटिंग मिळाले. 3 कलर ऑप्शन्स मिळतात, ब्लॅक, ब्लू आणि व्हाईट. प्रोसेसरचं म्हणाल तर फोनमध्ये फ्लॅगशिप लेवलचा MediaTek Dimensity 8500 अल्ट्रा हा चिपसेट दिलाय. याचा अंतुतू स्कोर 2.5 मिलियन पेक्षा जास्त आहे. गेमिंग, मल्टीटास्किंग अशा सगळ्या गोष्टींसाठी परफेक्ट असा हा प्रोसेसर आहे. याची आणखी एक खासियत म्हणजे यामध्ये 25% जास्त बॅटरी एफिशियन्सी आहे. सोबतच फोनमध्ये LPDDR5X अल्ट्रा रॅम आणि UFS 4.1 स्टोरेज दिलंय. त्यामुळे ऍप्स उघडणं आणि फाईल ट्रान्सफर हे सगळं अगदी स्पीड मध्ये होतंय. सॉफ्टवेअरचं म्हणाल तर Android 16 आउट ऑफ द बॉक्स मिळतंय. यावर बेस्ड Xiaomi HyperOS 3 या फोन मध्ये मिळते. यात आयफोनच्या डायनॅमिक आयलँड सारखा Xiaomi हायपर आयलँड तुम्हाला मिळेल. सोबतच गुगल जेमिनी आणि बाकीचे AI फीचर्स ही भरभरून दिलेत. 4 वर्षांचे अँड्रॉइड आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स कंपनीने प्रॉमिस केलेत, म्हणजे लॉंग टर्म यूज साठी देखील हा फोन चांगला आहे. गेमिंग साठी काही खास फीचर्स या फोनमध्ये दिलेत. त्यामध्ये स्टेबल फ्रेम रेट, स्टेबल हाय डिस्प्ले ब्राईटनेस, हाय FPS मेंटेन ठेवण्यासाठी सेटिंग आणि रेडमीची ऍडव्हान्स 3D आईस लूप कूलिंग सिस्टीम देखील यात दिली आहे. 20 पेक्षा अधिक हेवी गेम्स तुम्ही 120 FPS वर खेळू शकता, असा रेडमीने दावा केलाय. बॅटरीचं म्हणाल तर तब्बल 7540 mAh एवढी मोठी बॅटरी या फोनमध्ये दिली आहे. ही बॅटरी 100 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यामुळे अर्ध्या तासात ही बॅटरी 51% चार्ज होते. मॉडरेट यूज मध्ये ही बॅटरी 2 दिवसांपेक्षा जास्त टिकू शकते, असा रेडमीने दावा केलाय. सोबतच बॅटरीची हेल्थ 5 वर्षानंतर देखील चांगली राहील, असंही कंपनीने म्हणलंय. सोबतच 27 वॉट रिव्हर्स चार्जिंगचं फीचर यात दिलंय आणि बेस्ट पार्ट म्हणजे चार्जर अजूनही बॉक्समध्येच मिळतोय. कॅमेऱ्याच्या बाबतीत म्हणाल तर 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा आहे. यामध्ये सोनीचा सेन्सर आणि OIS देखील मिळतोय, म्हणजे व्हिडिओ अगदी स्टेबल येतात. सोबतच 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा दिलाय. सेल्फीसाठी 20 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिलाय. यासोबतच मेन कॅमेरामध्ये टर्बो स्नॅप नावाचं एक फीचर दिलंय, ज्यामुळे तुम्ही अवघ्या काही सेकंदांमध्ये 50 ते 100 फोटो क्लिक करू शकता. स्पोर्ट्स इव्हेंटचे किंवा पेट्सचे फोटो काढताना हे फीचर कामी येणार आहे. बाकी व्हिडिओच्या बाबतीत 4K 60 FPS रेकॉर्डिंग दोन्ही कॅमेऱ्यांना अवेलेबल आहे. सोबतच कॅमेरामध्ये कितीतरी AI फीचर्स देखील दिलेत. आता बघूया किंमत किती आहे. 2 व्हेरियंट्स अवेलेबल आहेत. 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजचा बेस व्हेरियंट आहे. याची किंमत 38,000 रुपये आहे. तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत 41,000 रुपये आहे. लॉन्च ऑफर मध्ये यावर 2,000 रुपयांचा बँक डिस्काउंट मिळतोय. त्यामुळे बेस व्हेरियंटची इफेक्टिव्ह प्राइस 36,000 रुपये होती. या प्राइस पॉइंटला हा फोन खरोखरच व्हॅल्यू फॉर मनी वाटतो. 36,000 मध्ये 8GB रॅम ही थोडी कमी वाटू शकते, पण बाकी AMOLED डिस्प्ले, तगडा प्रोसेसर, चांगला कॅमेरा, IP69 रेटिंग आणि 7500 mAh बॅटरी हे फीचर्स खरंच चांगले आहेत. 40,000 पर्यंत जाणारा टॉप व्हेरियंट मात्र तेवढं व्हॅल्यू फॉर मनी वाटत नाही, कारण त्या प्राइस पॉइंटला टेलिफोटो कॅमेरा, वायरलेस चार्जिंग असे आणखी प्रीमियम फीचर्स अपेक्षित आहेत. एक मजेशीर गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी आलेल्या पोको X8 Pro मध्ये अगदी सेम फीचर्स आहेत. तिथली बॅटरी फक्त थोडी लहान म्हणजे 6500 mAh एवढी आहे. बाकी AMOLED डिस्प्ले, कॅमेरा सेटअप आणि प्रोसेसर हे सगळं सेमच आहे.
आत्ता फ्लिपकार्टच्या सुरू असलेल्या सेलमध्ये या फोनचा टॉप व्हेरियंट तुम्हाला 35,000 मिळून जाईल. तेव्हा टर्बो 5च्या बेस व्हेरियंटपेक्षा स्वस्त तुम्हाला X8 प्रोचा टॉप व्हेरियंट मिळतोय. त्यामुळे ती डील चुकवू नका. यासोबतच 40,000च्या आत तुम्हाला OnePlus Nord 5 हा देखील एक चांगला ऑप्शन आहे. यामध्ये बॅक साईडला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतोय आणि स्नॅपड्रॅगनचा 8S Gen 3 हा प्रोसेसर मिळतोय. एकूणच Redmi Turbo 5 हा चांगला फोन आहे, पण त्याच बजेटमध्ये तुम्हाला थोडे जुने पण आणखी चांगले फोन मिळू शकतात. बाकी Redmiचा नवीन फोन तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.